हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम आणि या सम मध्ये ऑलरेडी आपल्याला फिगर दिले आणि काय इन्फॉर्मेशन दिलंय बघूया. इन्फॉर्मेशन काय, इन ट्रायंगल एल एम एन म्हणजे एक त्रिकोण दिलंय, नाव आहे ट्रायंगल एल एम एन आणि इकडे सांगितलंय रे एम टी बायसेक्स अँगल एल एम एन म्हणजे हे जे रे आहे ते अँगल एल एम एन ला बायसेक्ट करत आहे. बघा दिसतंय ना इकडे अँगल्स कॉन्ग्रुएंट दिले म्हणजे बायसेक्टर आहे. नंतर सांगितलं एल एम चं लेंथ दिलंय 6, एम एन चं लेंथ दिलंय 10, टी एन चं लेंथ दिलं आहे 8 आणि त्यांनी सांगितलंय एल टी चं लेंथ फाइंड करायचंय. म्हणजे जेव्हा आपण ही इन्फॉर्मेशन बघतोय, ट्रायंगल आहे, ट्रायंगल मध्ये बायसेक्टर आहे आणि ट्रायंगलचे जे दोन बाजू आहे त्यांचं लेंथ दिलंय आणि तिसऱ्या बाजूचं दोन पार्ट झाले आहेत, ते कशामुळे झाले आहे ते या बायसेक्टर मध्ये. ओके, म्हणजे तुम्हाला हे बघून आठवतंय ना, ओके ते आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. ओ व्हेरी गुड, म्हणजे आपल्याला समजलं इन्फॉर्मेशन बघून की आपल्याला ते बायसेक्टर जे आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल ते प्रॉपर्टी यूज करावं लागेल. आता त्या प्रॉपर्टी बद्दल मी ऑलरेडी डिस्कस पण केलंय, त्याला ते जे प्रॉपर्टी आहे ते सिद्ध पण केलंय. ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. चल आता हे प्रॉपर्टी अप्लाय करताना पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचंय, प्रेझेंटेशन माहिती आहे ना, पहिल्यांदा ट्रायंगलचं नाव लिहायचं इन ट्रायंगल एलिमेंट, नंतर लिहायचं बायसेक्टर कोणतं आहे, एमटी बायसेक्टर आहे. कशाचं, अँगल एलिमेंटचं, ते लिहायचं आणि त्याचं रिझन लिहायचं का दिलंय ना आपल्याला गिव्हन. त्याच्याने आपल्याला काय मिळतं, दोन रेशिओज इक्वल मिळणार आहेत. ते रेशिओ कसं लिहितोय, कुठून स्टार्ट करायचं, जिकडे बायसेक्टर आहे, एम बायसेक्टर आहे ना, इकडे आहे ना बायसेक्टर, या अँगलचं बायसेक्टर आहे, म्हणजे काय लिहिणार आपण, एल एम अपॉन एम एन ते लिहायचं. एल एम अपॉन एम एन लिहिलं म्हणजे दुसऱ्या साईडला काय येणार आहे, एल टी अपॉन टी एन. व्हेरी गुड, हे इम्पॉर्टंट आहे. आणि इकडे रिझन लिहायचं, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपण एल एम अपॉन एम एन नाही घेतलं आणि एम एन अपॉन एल एम घेतलं तर रेशो काय येणार आहे दुसऱ्या साईडला, टीएन अपॉन एल टी. इम्पॉर्टंट आहे, करस्पॉन्डिंग पार्ट्स बघायचं. ओके, आता हे लिहिले, आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एल एम चं लेंथ किती आहे, 6, एम एन चं लेंथ किती आहे, 10, एल टी चं लेंथ नाही माहित, त्याला तसंच ठेवा आणि टीएन आहे त्याचं लेंथ आहे 8. व्हेरी गुड. आता आपल्याला एल टी चं लेंथ फाइंड करायचं. एल टी ऑलरेडी इकडे न्यूमरेटरला आहे राईट हँड साईडला, त्याला तिकडेच ठेवा. म्हणजे फक्त या 8 ला तिकडे शिफ्ट करायचं ना. व्हेरी गुड, म्हणजे एल टी राईट हँड साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला काय येणार आहे, 6 इंटू 8 आलं न्यूमरेटरला, अपॉन 10 इक्वल टू एल टी. ओके, आता कॅन्सलेशन तुम्ही करू शकता. तुम्ही सांगणार हो हो कॅन्सल करू शकतात. ओके, 2 4 जा 2 5 जा, पण ते 5 कॅन्सल होत आहे का, नाही ना, ते उरत आहे. एक लक्षात ठेवा, डिनॉमिनेटर मध्ये जेव्हाही मल्टिपल्स ऑफ 10 येतात, म्हणजे 10 100 1000 असं आलं ना, त्याला फक्त तेव्हाच कॅन्सल करायचं जर ते पूर्णतः कॅन्सल होत आहे. समजलं काय, कारण इकडे आपण कॅन्सल केलं, इकडे 5 उरतंय, ते कॅन्सल होतंय का, नाही. म्हणजे त्याच्याने ते कॅल्क्युलेशन डिफिकल्ट होणार आहे, कारण जेही तुम्हाला न्यूमरेटरला येणार आहे त्याला डिवाइड बाय 5 करावं लागेल. पण जर तुम्ही कॅन्सल नाही केलं, बघा कसं सोपं आहे. 6 इंटू 8 काय, 48, 48 अपॉन 10 आहे. आता याचं उत्तर तुम्ही डायरेक्टली देऊ शकता ना, कारण डिवाइड बाय 10 डिवाइड बाय 100 आलं म्हणजे सोपं आहे. डायरेक्टली डिवाइड बाय 10 म्हणजे डेसिमलला फक्त एक लेफ्टला शिफ्ट करायचं आहे, एक प्लेस माहित आहे, म्हणजे काय येणार आहे 4.8, म्हणजे एल टी इज इक्वल टू 4.8 युनिट्स. आलं ना उत्तर, समजलं आता. म्हणजे मल्टिपल्स ऑफ 10 आलं, त्याला फक्त तेव्हा कॅन्सल करायचं जर ते पूर्णतः कॅन्सल होत आहे, नाही तर त्याला हात लावायचं नाही. तर आता हे जे कॅल्क्युलेशन मधलं सांगितलं हे तुम्हाला समजलं, खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप तुम्हाला फरक पण पडेल. कॅल्क्युलेशन एकदम इझिली होणार. तुम्हाला हे समजलंय म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि जे आपण डिस्कस करतोय ते समजून करायचं. मी सांगितलंय म्हणून फक्त स्टेप्स लिहायचे नाही, समजतंय ना. आता तुम्हाला हे जे पद्धत आहे, आपण जे शिकतोय कॉन्सेप्ट, त्याच्यानंतर सम्स आहेत, बेस लेवल, मिड लेवल आणि ब्युटिफुल सम, हे पद्धत तुम्हाला आवडते म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण सांगा, म्हणजे त्यांना पण बरं पडेल आणि त्यांना पण फरक पडेल, त्यांना पण याचा लाभ होईल. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सगळं. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.